तिथे बोलत नको. आम्हाला लाट बी आला ना माल पोरलं अबे आम्ही कुवार बुचके राहू नाही तर खालून वरून कुचके राहू. तुम्हाला का करायला लागते बे एवढी तुम्हाला आमची काळजी आहे तर आपल्या बहिणी गाऊन नाही द्या बे नाही तर आपल्या बायकाला सोडचिठ्ठी द्या आणि आपल्या बायका आम्हाला द्या. रामखोर बडवे नाही तर मग उगा टोमनी मारते भाल खाऊ पाहतो ना तो दोन बायका का थी करून टाकतो ना हाचू दे ज्याचा साधला गाणं तो बायकोले हात धरू धरू म्हणते आज चल ना मित्रा आपण तवा म्हणून त्या डोम्यात आल का आत चल ना मित्रा नाम्या तुका म्हणे हरी हरी आणि आपली परिस्थिती नाही बरी म्हणून हिंदून बायकोसाठी दारोदारी. नाम्या आपला भजन जमला. बोर्ड वाच वर वधू कुचक केलं अबे तोतळ भोक्या. वर वधू कुचक नव्हे वर वधू सूचक केंद्र. असा जर वागलास का नाही तर तोंडातला घाट जाईल आणि मग बायकोसाठी असं कुत्र्यासारखा हिंडत राहायची. म्हणजे मी तुमलाव तू माझा तोतो नव्हे मी का म्हणलोले फक्त वल वधू कुचक म्हणलो तरी तू आता बोललास. आता मी नाही झालं ते पाठाचे ते बोर्ड कायले काढते आणि मी काढून फेकून देतो. असं का काढ माझ्याकडे मी घालतो मलेच बायको बघ तू पण बोला आणि खात बस आम्ही हे बायको पाहिजे आणि तुम्ही वरवधू कुचक केली तो तर भोक्या बाई मुली तशी बोलायची सवय पडली. बरं ते ठीक आहे पण मला सांगा आधी तुम्ही माझा हात का बरं पकडला. योग तू दिलीस मी धरलो तर मी का करू. पण बाई तुझ्या स्पर्शामध्ये स्फूर्ती आहे असं वाटते धरावे तुझे दोन्ही चरण जावे तुला शरण. परमेश्वरा आभारी आवडी मी तुझा स्त्री स्पर्शासाठी आसुसलेल्या या देहाला या स्त्रीचा स्पर्श करून दिलास. मी तुझा आभारी आहो म्हणून राहू वाटते. बाई धरावे तुझे दोन्ही. बस कळले मला तुझ्या भावना. बायकोला मितला तू लोणी खाते मान नंबर नको उचकू. मला सांगा याला बायको पाहिजे का नाही म्हणजे याच्या गळ्यात बायको पाहिजे अशी पाठी आहे ना. नाही त्याचा तेवढा अर्जंट नाही. तू पाठी काऊन लावते माहित आहे का. जसा नेत्याच्या समोर त्याचे झेंडे धरी राहतात का नाही तसा हा माझा मित्र माझ्यासाठी अशी पाठी लावून समोर चालते. याचा अर्जंट नाही आहे. हा अजून कोर आहे मी पूर्ण कटलेला. हा बाई हा पुला कटलेला चोपला तोल काय बाय नाम्या असा बोलशील का नाही तर तुले मी माझ्या गाडीने नेतच नाही. मग बुद्ध बोललं. शांत व्हा. हे बघा हे वरवधू सूचक केंद्र आहे याचे काही नियम आणि अटी असतात. अटी त्याची फटी. तुझे सगळे नियम मला मान्य आहे. फक्त बाई तू हो म्हण. मग पाय माझ्या तू वावर आहे तर पावर आहे. पण सगळेचे सगळे पोरी वावर पाहिजे म्हणते.
पण शेतकरी नवरा नाही पाहिजे म्हणते. मग त्याले वावर कायले का झोलासाठी पाहिजे का? हे बघा, प्रत्येकाचं मन स्वतंत्र असतं. कुणाला कसा नवरा मुलगा पाहिजे हे आता मुलीवर अवलंबून असते. जर तुम्हाला आता आमच्या संस्थेचे सभासद व्हायचे असेल तर तुम्हाला आधी 5,000 रुपये भरावे लागतील. 5 काऊन? तू 10 घे ना, पण तू हो म्हण फक्त. अगदी बरोबर. तुझ्यासाठी ताई पण तू 5 नाही 10,000 मला 9 लाख. मी तुला नवरा करू? तू तळा हुच्चा? अबे तर तोतळ भोक्या, तुले किती वेळा सांगलो का दमा घे, कसं जाऊन बोलल्यासारखाच करतेस तू. हे बघा, हे वर बाजू सूचक केंद्र आहे. हा, यामध्ये तुम्ही शांत राहा आणि जर तुम्हाला आमचे नियम आणि अटी मान्य नसतील तर इथे थांबा, नाहीतर मग जा निघा. दरवाजा खुला आहे. थांब बाई, मी का म्हणतो, काय? तू पैसे घे पण तू हो म्हणत. अहो हे बघा, मी हो कशाला म्हणू? मी काही लग्नाची मुलगी आहे का? मी या केंद्राची मालकी नाही. मी लग्न जुळवून देत असते. अच्छा, पण तुझ्या इथे लग्न नाही झाला दिसत, मग तू का नाही हो म्हणस? तू इथं पुरी कटरेली आहेस. हे बघा, मी लग्न करेन नंतर नाही करेन, हा माझा प्रश्न आहे. त्याबद्दल मी नंतर विचार करत तर बसेन. पहिले आपला लग्न कर, मग दुसऱ्याचा जोडवलं तू. मग आपला नाही पाहिजे दुसऱ्याचा पाहिजे. तू आम्हाला पसंत आहेस, तू हो म्हण. नाही, याबद्दल कधी विचार केला नाही. हे बघा, तुम्हाला आमचे नियम जर मान्य असतील तर इथे थांबा, नाही मग दरवाजा खुला निघा. मी का म्हणतो नामा दोस्ता, बोल बोलल्या वट चावल्यानं पोट नाही भर. ज्याची भूक त्यानंच भागते, काय का नाही? सांग का करा लागल? किती पैसे लागते ते सांग पहिले. सांगितले ना, 5,000 रुपये भरावे लागतील. प्रत्येकाला मित्रा देऊन देऊ पैसे. देऊन दे. मित्रा मायाक पैसे नाही. एक काम कर ना, तूच पैसे दे आणि तूच फॉर्मवर सही करून टाक. खलच भेटला. आता कळला तुझा उद्धार स्वभाव. घे हे पैसे घे, खत मधून देतो. साला आपली शेकली जगाला का सांगायचं आहे. बाई हे पैसे घे, पैसे घे आणि नाव लिहू, भोला शंकर सदा उभे. सदा उभेच आहे. याच्यापेक्षा भयंकर आडनाव आहे. सांगलो बिगलो का नाही तू उठूनच पडतेस तू. जसं आहे तसा लिहू दे. कोटी मी काय म्हणते, माझ्याकडे पेन हरवलाय. तुमच्याकडे पेन असेल तर द्या. एवढा मोठा ऑफिस चालवतेस ना, आता पेनही नाही ठेवस तू. हरवला दे रे नामा पेन. शाही संपली आता. शाही संपली का? शाही संपलेली नाहीये, हरवलाय. दिसत नाही पेन, म्हणूनच मागते ना. घेणारे पेन मुंगाने घेतलं नाही ले, तो लस्त्यामध्ये पडला. बाय नाम्या, मजा तिच्या वरती मजा नाही का ले, लस्त्यामध्ये पडला. कुठं पडला? हो का ले? सांगू तू. आले हो का? आले नोयले, आले तो पेन नोयले, आले नोये. आकाव पे पेन. सांग बाई तुझ्या कोणत्या भागावर सही करू? मी काय कागद आहे का सही करायला? या फॉर्मवर सही करा. तर मी भामच म्हणत आहो ना, कोणती करू सांग. करा इथे आणि लिहा, माहिती लिहा. तुम्हाला काय काय करता येतं, काय काय नाही करता येत ते सविस्तर माहिती लिहा. मले काही प्रत्यक्ष करता येते, काही अप्रत्यक्ष करता येते. मा मित्राला कावबी आला तर नाही. एक नंबर दाना म्हणते. दाना? नाही, मला दाणे वगैरे आवडत नाही. मी खात नाही. दाना नाही म्हणत आहे, गाना गाना गाणं तुम्ही गाता? म्हणतो काही काही. गाऊन दाखवा मग. गाऊन दाखवतो बाई, पण मला असा करंट द्यावा लागते, नाही तर कधी माझी गाडी रस्त्यात तशी थांबून जाईल. काही भरोसा नाही. कधी काही असा नाही, काही पावर भेटला तर मी ढिला पडून म्हणूनच मामितला तर 2 वेळा लदन बोलला.
आपलं तर हे सांगायची गरज होती का बे तो विचार देईल ना. बरं मी काय करू मग? काही नाही मी गाणं म्हणीन तू मले साथ दे. साथ हो म्हणजे कसली साथ? साथ म्हणजे करंट देत राह. समोर बोर्ड पण नाही आता करंट कशी पोहोचू? तो करंट नाही तुझा करंट. स्पर्श 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 म्हणणं बे असा आता कसं बडबड बोलू शकतो. असं आहे पा म्हणजे असा बाईचा करंट भेटला का मी सीधा सीधा बोलतो. तर पाय मायासंग तुले नाचा लागला. मी एक इंद्रशी मालकीण आहे आणि या मालकीने तुम्ही नाचवता. पैसे घेते तो पैसे घेताना बेस लागला नाचाला का झाला तुझं? कामाचे पैसे घेतले मी मुलगी बघून द्यायची आहे तुम्हाला. तर गाणं म्हणायचंही नाचाव्याशी साथ देतो ना मी. हा सा नो ये तुम्ही धर पण बाई तुला पाहिला का नाही असं वाटतं तुलाच बायको झाला तुझा हा तुझी जवानी अशी तर कोणी बघल्या